आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3000 जमा झाले आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। होय, सर्व लाडक्या बहिणींना आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज आहे 8 ऑगस्ट आणि आता दुपारून दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। तुम्ही सुद्धा तुमची लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून बघू शकता की तुम्हाला किती हप्ते जमा झालेले आहेत। लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणी ह्याच प्रतीक्षेत होत्या की ऑगस्टचा हप्ता कधी। लक्षात घ्या, ऑगस्टचा हप्ता सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आता ऑगस्टच्या हप्त्याला सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली आहे। जुलैचा हप्ता भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेला आहे ऑलरेडी। भरपूर लाडक्या बहिणींना अजूनही जुलैचा हप्ता भेटलेला नाही, तर त्यांना जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये 1500 प्रत्येकी प्रमाणे मिळणार आहेत। आधी जुलैचा हप्ता आणि नंतर ऑगस्टचा हप्ता बरोबर अशा प्रकारचा मेसेज हा तुम्हाला दिसणार आहे। लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी देणारी हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिला तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात केली आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि कोणत्या लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजूनही मागचे हप्ते आलेले नाहीत किंवा ज्यांना पुढचे हप्ते येणार का नाहीत हे सुद्धा मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। पटकन चॅनलला आपण सबस्क्राइब करून घ्यावी आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला हप्ता आलेला नाही कमेंट्स करा। बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचत नाही। आत्ताची सगळ्यात आणि महत्त्वाची ब्रेकिंग बातमी म्हणजेच मोठी अपडेट सरकारकडून आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3000 रुपये हे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी आपल्याला आता पोस्टाच्या खात्यामध्ये बँकेमध्ये पाहायला मिळत आहे। अतिशय आनंदी झालेले आहेत लाडक्या बहिणी, कारण रक्षाबंधनचं जे गिफ्ट आहे सरकारने हे लाडक्या बहिणींना दिलेलं आहे। भरपूर लाडक्या बहिणींना काही जे पैसे नव्हते आले काल, त्यांना आज सकाळपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज पुन्हा बघा, इथं 12 वाजल्यापासून पुढे वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। तिसरा टप्पा 3 वाजता हे वाटप सुरू राहणार आहे। परंतु याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना हप्ते येणार नाहीत, त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। त्याचं कारण काय आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढे सांगणारच आहे। त्यामुळं जे व्हिडिओ बघतील संपूर्ण त्यांना संपूर्ण माहिती मिळेल। जे पळवत बघतील त्यांना काही समजणार नाही आणि त्यांचे हप्ते कदाचित बंदसुद्धा होऊ शकतात। बघा, आज 8 ऑगस्ट आहे। आता जवळपास 12 वाजता पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। दुसरी नवीन यादी ही जिल्हा अधिकाऱ्यांकडून बँकेमध्ये जमा झालेली आहे। तर त्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला। अर्ज पडताळणीमध्ये काय केलं होतं लाडक्या बहिणींसाठी, बघा, ज्यावेळेस अंगणवाडी का सेविका ज्या अर्ज पडताळणीला जात होत्या त्यांनी महत्त्वाचे म्हणजे 4 डॉक्युमेंट तुमच्याकडून पाहिले गेलेले आहेत। पहिलं म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्ड, तिसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड, चौथं म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक। त्याच्यामध्ये सगळी डिटेल सगळी मॅच होते का, तुमचं उत्पन्न किती आहे, तुमचं उत्पन्नाचा दाखला त्याच्यात रेशन कार्डवरून कळतं, किंवा चालूचं उत्पन्नाचा दाखला। अशा महत्त्वाच्या ह्या 4 ते 5 गोष्टी लाडक्या बहिणींकडून अंगणवाडी सेविकांनी ही घेतलेल्या आहे। ज्यावेळेस जिल्हा अधिकाऱ्यांकडून ह्या ज्या याद्या आहेत अर्ज पडताळणीसाठी ज्यावेळेस अंगणवाडी सेविकांकडे गेल्या त्यावेळेस त्या तिथं ह्या चेक केल्या गेल्या। तुम्ही म्हणाला तर कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे, बघा, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, नांदेड, मुंबई, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या जिल्ह्यापासून ऑगस्टचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। जुलैचा हप्ता 1500 पडलेला आहे। ऑगस्टचा सुद्धा हप्ता सुरू झालेला आहे। आता काही मोजक्या लाडक्या बहिणींनाच ऑगस्टचा हप्ता आलेला आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे। हळूहळू आज आणि उद्या सगळ्यांना पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, थोडंसं वेट करा, तुम्हाला अशा प्रकारचे दोन्ही हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पाहायला मिळणार आहेत। वाटपाला सुरुवात झालेली आहे। काल सुद्धा असेच लोक म्हणत होते, मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला की नाही पैसे नाही आले, परंतु ज्यावेळेस कमेंट्स यायला लागल्या त्यावेळेस जसे हळूहळू पैसे आले तसे बहिणींना विश्वास बसला। पण तू लक्षात घ्या, विश्वास ठेवा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। मी म्हणतोय का सगळे आलेत नाही, सुरुवात झालेली आहे। उद्यापर्यंत ते हळूहळू वाटप करतील, परवा दिवशी सुद्धा वाटप राहील। लक्षात घ्या, ह्या 2 दिवसामध्ये ऑगस्टचा हप्ता सगळ्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा मिळणार आहे। जुलैचा हप्ता मिळाला नसेल तरी तो सुद्धा आज तुम्हाला मिळणार आहे। जुलैचा हप्त्याचं टप्प्याचं वितरण हे सुरू आहे। जुलैनंतर लगेच तुम्हाला 2 तासात किंवा 3 तासात किंवा दुसऱ्या दिवशी ऑगस्टचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। तुम्ही म्हणाला आम्हाला आता कालच जुलैचा हप्ता आलाय किंवा आजच आलाय, आम्हाला कधी मिळणार ऑगस्टचा, तुम्हाला
कदाचित दुपारून 4च्या पुढे मिळणार आहे किंवा उद्या सकाळीपासून जे वितरण होणार आहे त्याच्या दरम्यान तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे, ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे मी जे काही महत्त्व सांगतो ते आता कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, जवळपास बघा आता 12 ते 13 बँकेमध्ये हे जे पैसे आहेत ते आलेले आहेत. कोणते सांगतो, जसं की SBI असेल, ॲक्सिस असेल, ICICI असेल, कोटक असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टाचं खातं ज्यांची बँक आहे पोस्टाचं त्यांच्यासुद्धा खात्यात एकदमच सरसरी जे काही पैसे आहेत ते पडायला सुरुवात झालेली आहे. आता प्रत्येकाचं काय होतं आहे, कुणाच्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत, कुणाच्या सरकारी बँक आहेत, कुणाच्या प्रायव्हेट बँक आहेत. लक्षात घ्या, ह्या बँकेचे काही नियम असतात, त्यांचं ट्रान्झॅक्शन्स व्हायला वेळ लागतात कारण त्यांच्या ट्रान्झॅक्शन्सवरती लोड असतो. त्यामुळे जसं ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट होतील तसे तुमच्या अकाउंटवरती पैसे ते पडत जाणार आहेत. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही. 2 दिवसात तुम्हाला ऑगस्टचा सुद्धा हप्ता जमा होणार आहे. परंतु लक्षात घ्या, जर जुलैचा झाला असेल तरच ऑगस्टचा हप्ता येईल. तुम्ही म्हणाल आम्हाला जुलैचा हप्ता जमा झाला नाही, काय करायचं? जुलैचा हप्ता जमा झाला नसेल तर पटकन महिला व जे काही बालविकास अधिकारी जे कार्यालय आहे तिथं जाऊन चौकशी करा की आम्हाला जुलैचा हप्ता अजून आलेला नाही. एक काम करा, आजच्या दिवस वाट पहा, आज संध्याकाळपर्यंत जर जुलैचा हप्ता आला नाही तर मात्र तुम्हाला उद्या सकाळी तिथं जाऊन हे काम करायचं आहे. मी तर म्हणतो आज दुपारूनच जा, कारण उद्या कदाचित ते कार्यालय बंद राहील. त्यामुळे ते आज जाऊन तुम्ही चौकशी करा की काय होतं आहे, माझं यादीत नाव आहे का, जर काढलं असेल तर त्याचे कारणं काय, तिथं सगळी माहिती असते, कार्यालयामध्ये सगळी माहिती असते. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचं जाताना, आधार कार्ड, तुमचं बँकेचं पासबुक, तुमचं उत्पन्नाचा दाखला, शाळेत सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड आणि तुमचं जे अर्ज क्रमांक आहे, लाडकी बहिणीचा जो अर्ज क्रमांक आहे तो सुद्धा सगळं तुमच्यासोबत असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. नाहीतर हे डॉक्युमेंट राहिलं, ते डॉक्युमेंट राहिलं, परत वापस यायचं काम करू नका. सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी म्हणजे भरपूर लाडक्या बहिणी आता अतिशय आनंदी झालेल्या आहेत की त्यांना जो काही सण त्यांचा होता महत्त्वाचा सण, आता त्यांना साड्या घेता येतील मनासारख्या, राख्या घेता येतील मनासारख्या, आणि त्यांच्या भावाकडून वेगळीच ओवाळणी येईल, सरकारी भावाकडून वेगळीच ओवाळणी आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी तर अतिशय ह्या खुश झालेल्या आहेत. आता तुम्ही मला कमेंट्समध्ये पटापटा सांगायचं आहे, तुम्हाला जूनचा हप्ता आला आहे का, तुम्हाला जुलैचा हप्ता आला आहे का, ऑगस्टचा हप्ता आला आहे का. ऑगस्टच्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे, सरसकट आला नसेल, मान्य आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणी ज्या बाद झालेल्या आहेत असं वाटत असेल त्यांनी लाडकी बहिणीसाठी टेन्शन घेऊ नका. आपला चॅनल आहे, मी त्याच्यावरती काय करायचं आहे सगळं डिटेलमध्ये सांगतो आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करून कमेंट्स करा, जा व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपवरती शेअर करा. व्हॉट्सअपचे जे ग्रुप असतात त्यांना सांगा की जे काही आपला चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट्समध्ये सांगा जा की तुम्हाला पैसे येतात की नाही, जर महिन्याला किती आले, तुम्ही इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत आहात का, तुमचं उत्पन्न किती आहे, तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे का. नसेल तर बघा, जर ज्यांना लाडकी बहिणींना मागच्या हप्ते आले नाही जूनचा, त्यांनी हा फॉर्म भरायचा आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेतल्याच्या बाबत हा फॉर्म तुम्हाला तिथं अंगणवाडीमध्ये मिळतो. हा फॉर्म घेऊन तुम्हाला भरायचा आहे, अंगणवाडी का सेविकाला जमा करायचा आहे. ह्याचा नमुना मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे. हा फॉर्म भरत असताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्र तिथं जोडायची आहेत. ती म्हणजे बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मागचे थकलेले हप्तेसुद्धा तुम्हाला येणार. मे जूनचा हप्ता जे काय ते सगळं चालू होणार. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.